नमस्कार मित्रांनो, आपलं ॲग्री मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. KYC कशी करायची, तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक तिथे दिसेल, तर तो तिथं इंटर करायचा आहे. इंटर केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड दिला आहे, तो व्यवस्थित तिथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यावर टिक करून OTP पाठवा मध्ये क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला KYC मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथे OTP टाका असं इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल, तो तिथं फिल करायचा आहे. नंतर आपल्याला वडिलांचे किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिच्यामध्ये इंटर करायचा आहे. तर वडिलांचे किंवा पतीचा आधार कार्ड नंबर इंटर केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड तिथे इंटर करायचा आहे. तर कॅप्चा कोड व्यवस्थित इंटर करून तुम्हाला मी सहमत आहे इथे क्लिक करून OTP पाठवा वर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा क्लिक झाल्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबरवर आधार OTP म्हणून येईल, तो तिथं फिल करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसेल. पहिल्यामध्ये वडील किंवा पतीचे नाव येईल. नंतर जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या जातीमध्ये आहात. जातीचा प्रवर्ग टिक केल्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी नसून सरकारी विभाग, उपमंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. याचा अर्थ असा होतो की माझ्या घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा कोणालाही वेतन मिळत नाही, तर होय म्हणून टिक करायचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक महिला आणि एक अविवाहित महिला हे या योजनेचा लाभ घेत आहे, तिथं आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यावर पण होय टिक करायची आहे. तर तुमच्या घरात एकच महिला आणि एक अविवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असेल, तिथं होय करायचं आहे. तर मित्रांनो, हे दोन ऑप्शन शांततेपूर्वक तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे एक चेकबॉक्स येईल, तिथं क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला सक्सेस म्हणून तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं मेसेज येईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे.